सांगितलं होतं रेल्वेचा ट्रॅक कधी हा सरळ जात असतो, असा चंद्राकार ट्रॅक कधी नसतो. परंतु आपण धाराशिवला जर पाहिलं तर लातूरवरून जाणारी रेल्वे येडशी मार्गे जाणारा सरळ जो ट्रॅक होता तो आपल्या धाराशिवकरांना सोयीचा व्हावा म्हणून असा अर्धचंद्रकार ट्रॅक आपल्याच इथं आहे, तुम्हाला दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार नाही. हे सर्व फक्त त्यांची राजकीय ताकद होती आणि ती राजकीय ताकद तुम्ही सर्वांनी पाटील घराण्यावर केलेलं प्रेम याच्या माध्यमातून ताकद दिसून येत होती. आज आपण पाहतो या देशामध्ये पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं काम या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करत आहेत. तीच जी कडी आहे ती महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आहे. तेच कमळ आपल्याला धाराशिव मध्ये निवडून आणायचं आहे. आणि तर या जिल्ह्याचा विकास, या शहराचा विकास आणि या प्रभागाचा विकास एक आदर्श प्रभाग म्हणून आपण कसा करून घेऊया, त्याच्यामध्ये आमचे दोन्ही नगरसेवक कुठेही कमी पडणार नाहीत. माझी समतानगरमध्ये असेल आणि प्रभाग क्रमांक 9 मधल्या सर्व माझ्या माय भगिनींना नम्रपणाची विनंती आहे की आपण यामध्ये कसलीही कसूर न ठेवता आपला आशीर्वाद या उमेदवारांना द्यावा आणि प्रचंड बहुमतानं त्यांना विजयी करून संधी आपल्या सेवेची आणि प्रभाग एक आदर्श असा प्रभाग निर्माण करण्याची संधी त्यांना द्यावी आणि ती संधी आपण उपलब्ध करून देताल ही मला खात्री आहे. आणि या विश्वासालाच मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाप्पा. नक्कीच या वार्डातून दोन्ही नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे नगरपालिकेच्या सभागृहात असणार आहेत. माननीय राणादादांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासात नक्की त्यांचा वाटा असणार आहे. मी दादांना विनंती करतो. आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहाताई काकडे यांना विनंती करतो. तर ते पुढच्या कार्यक्रमासाठी जाणार आहे, तर त्यांचा परिचय देऊन त्यासाठी. सर्वात आधी सगळ्यांना नमस्कार करते. माझी ओळख करून देते. मी सौ नेहा राहुल काकडे. मी धाराशिव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवार आहे. तुम्ही जर मला संधी दिली तर त्या संधीचा मी सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि आदरणीय राणादादांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या 3 उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. दीपाली आपण आपला परिचय. नमस्कार, माझं नाव सौ दीपाली अरुण यादगिरे. मी प्रभाग क्रमांक 9 ची आपल्या भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार आहे नगरसेवक पदासाठी. मला जर ही संधी मिळाली तर आपल्या प्रभागातील स्वच्छता, रस्त्यांची कामं आणि जे काही स्ट्रीट लाईट आहेत त्याची कामं आणि महिला सुरक्षा यासाठी विशेष प्रयत्न मी करणार आहे. धन्यवाद. सुजित. आजच्या धाराशिव नगरपालिकेच्या हो घातलेल्या निवडणुकीकरता आपल्या प्रचारासाठी, उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले आपले नेते आदरणीय राणादादा यांचं मी समतानगरमध्ये हार्दिक स्वागत करतो. दादा हा आपण मागच्या काळात निवडून आल्याच्या नंतर आम्ही विरोधात होतो. प्रचंड मोठ्या प्रमाणात सत्ताधारी शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी, आमदारांनी, खासदारांनी प्रचंड त्रास दिला. कसलेच विकास काम होऊ दिलं नाही. पण ज्या वेळेस आपलं सरकार आलं, महायुती सरकार आलं, त्या 2.5 वर्षाच्या काळात 8.5 कोटीच्या घरात आपण निधी दिला समतानगरसाठी. समतानगरवासी म्हणून आम्हाला आपला इतका अभिमान आहे की आम्हाला इतका चांगला नेता मिळाला. दादा असंच भविष्यात आम्ही काम करत राहू. अजून एक मला मुद्दा सांगायचा समतानगर मधला की समतानगरमध्ये सह्याद्री कॉर्नरला खूप मोठा ओपी आहे. त्या ओपीवर अतिक्रमण करत असताना रात्री कोणी सुद्धा आलं नाही. ना ह्या समता सोसायटीचा चेअरमन आला नाही, ना कुठला संचालक आला नाही. पण एकमेव रात्री पोलीस यंत्रणा पाठवली आणि सगळं अतिक्रमण होऊ दिलं नाही. तर तसाच विषय हाणून पाडला आणि तो आपला ओपी शाबूत ठेवला. एकदा आपण सगळ्यांनी त्या करता धन्यवाद द्यावे. दादा आपण आमची ताकद आहात. आपण असंच आमच्या पाठीशी उभं राहा. आम्ही
नक्कीच या प्रभागात दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्षाला प्रचंड बहुमतानं आम्ही मताधिक्य देऊ. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. यानंतर जिल्ह्याचे लोकनेते, ज्यांना खऱ्या अर्थानं लोकनेता म्हणावं असं कर्तृत्व त्यांचं, आणि त्या माध्यमातून जे जे अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यांना अनुभवलेले आहेत आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद ज्यांना लाभलेला आहे ते आदरणीय राणादादा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी, सर्व सन्माननीय बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, खरं तर आता दोन्ही ताई काय म्हटलं, आपल्याला लक्ष होतं का काय बोलत होत्या? तुम्ही संधी दिली तर म्हणत होत्या. संधी तुम्हाला मिळणारच आहे आणि अतिशय तुम्हाला सुद्धा, आणि अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण वेळ देऊन आपल्याला धाराशिव मधल्या सर्व नागरिकांची सेवा करायची आहे. यामुळे दिली तर नाही, मिळणारच आहे. आणि त्याचं कारण मी सांगतो. केंद्रात सरकार कोणाचं आहे? कोणाचं आहे? भारतीय जनता पार्टीचं आहे. राज्यात कोणाचं आहे? आणि आपल्या धाराशिवच्या नगर परिषदेमध्ये कोणाचं येणार आहे? स्पष्टपणे ट्रिपल इंजिनचा अर्थ काय असतो की केंद्रातला पैसा राज्यात आणि राज्यातला पैसा आपल्या नगर परिषदेत. आज आपल्या धाराशिवचा आपल्याला जर चेहरा मोहरा बदलायचा असेल तर स्वाभाविकपणे वेगवेगळ्या योजना ताकदीने आपल्याला इथे आणाव्या लागणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात निधी आणावा लागणार आहे. मी आपल्याला आठवण करून देतो की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे आपले आमदार 35 वर्ष होते. अनेक विरोधक वेगवेगळे प्रश्न विचारतात. मला तुम्हाला एक मुद्दा आवर्जून सांगायचा आहे की आपल्या पूर्ण जिल्ह्याचं अर्थव्यवस्था जर कोणी बदलण्यामध्ये, सुदृढ करण्यामध्ये मदत केली असेल तर ती आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी. त्यांनी काय केलं? आपला जिल्हा पठारावरचा आहे. पाऊस पडतो आणि पाऊस पडला त्या काळात तो पूर्ण पाणी वाहून जायचं. मग डॉक्टर साहेबांनी काय केलं? मंत्री झाल्यावर जिथे कुठे शक्य आहे तिथे बंधारे बांधले. म्हणजे पाऊस पडला की पाणी वाहून न जाता आपल्या जिल्ह्यामध्ये थांबायला लागलं. आणि पाणी थांबायला लागलं त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना बागायती पिकं घेता आली, ऊस घेता आला. आज आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 30 साखर कारखाने आणि गुळ पावडरची युनिट. ते का शक्य झालं? कारण डॉक्टर साहेबांनी विचार करून आपली जी गरज आहे ती ओळखून मंत्रिपदाचा योग्य वापर केला आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये हरित क्रांती त्यांच्यामुळे आपल्याला बघायला मिळाली. आता हे कधी सर्व शक्य होतं? जेव्हा पाऊस काळ चांगला असतो. पाऊस काळ जेव्हा चांगला नसतो तेव्हा काय? या प्रश्नावरती देखील आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी त्या काळात प्रचंड काम केलं आणि मराठवाड्याच्या हक्काचं 21 टीएमसी पाणी हे पश्चिम महाराष्ट्रातनं आपल्याला मिळावं यासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय करून घेतला. आता आपण काय करतोय? आता त्याची अंमलबजावणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण करून घेतोय. ते पूर्ण ताकदीने आपल्याला सहकार्य करतायत. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये कृष्णा खोऱ्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी मराठवाड्यात आपल्या तुळजापूरला रामदऱ्यामध्ये येणार आहे. रामदरा कुठे माहिती आहे का? आई तुळजाभवानीचं मंदिर, त्याला लागून नॅशनल हायवे आणि त्याच्या पलीकडे जे पाणी दिसतं, जे तळं दिसतं ते रामदरा तलाव आहे. तर हे कृष्णा खोऱ्याचं पाणी पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी प्रत्यक्षात तुळजापूरला आलेलं बघता येणार आहे. आणि हे पाणी मग टप्प्याटप्प्याने आपण तुळजापूर तालुक्यात, उमरगा आणि लोहाऱ्याला पण देतोय. दुसरा एक भाग ज्याच्यावरती काम चालू आहे ते पाणी भूम, परांडा, वाशी करत कळंबला जाणार आहे आणि अगदी धाराशिवला पण येणार आहे. मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की आपल्या जिल्ह्याचं वैभव वाढावं, इथली समृद्धी वाढावी यासाठी डॉक्टर साहेबांनी केलेलं काम मी आपल्या समोर मांडलं. आता आपण काय करतोय, मी काय करतोय?
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण हाच विषय अजून पुढे नेतोय. आपण कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी हे आता मराठवाड्यात धाराशिवला आणतोय. 15,000 कोटीचा प्रकल्प आहे आणि एकदा ते पाणी आलं की आपल्या जिल्ह्यामध्ये बागायती क्षेत्र अजून वाढणार आहे, अजून आर्थिक सुबकता वाढणार आहे. आता हे झालं शेतीचं. तुम्ही म्हणाल की एवढं लांब लचक आम्हाला का सांगताय? इथे कोणी शेतकरी आहेत का नाही? आहेत? हा, बरं, ठीक आहे. आता शेतकरी जे नसतील त्यांना पाणी तर लागतं. आता युवराज बाप्पाने विषय आपल्या समोर मांडला उजनीचा. उजनी किती किलोमीटरवर आहे आपल्यापासून? 115 किलोमीटर अंदाजे. 115 किलोमीटरवरनं जेव्हा पाणी आणायचं आपण ठरवलं, कारण काय होतं? कारण हे होतं की दुष्काळामध्ये 100 टँकरने चोराखळीवरनं पाणी आपल्याला आणावं लागायचं. कुणाला आठवतं का? मी बोलतोय खरं आहे की नाही? आता या बऱ्याच जणांना तो विषय कदाचित माहीत नसेल, परंतु आपल्या या धाराशिव शहराला टँकरने 100 टँकरने पाणी आणावं लागत होतं आणि ते पाणी मग इथे आपण आपल्या WTP ला टाकत होतो. तिथनं पाईपलाईनने पाणी घरोघरी यायचं. इतकी भयानक परिस्थिती होती आणि म्हणून आपण ठरवलं की उजनी हे शाश्वत पाण्याचं स्रोत आहे आणि तिथनं पाणी आणायचा निर्णय झाला. साधं नव्हतं काम, प्रचंड अडचणी आल्या, खूप तांत्रिक अडचणी होत्या. आम्ही पाणी जे आहे ते आपल्या हातलादेवीपर्यंत आणलं, खानापूरच्या तलावात पाणी आणलं, त्या भागामध्ये तिथे एक विहीर आहे त्यात टाकलं, पण तिथनं पाणी वर चढेच ना. मग आम्ही स्पेअर मोटर ज्या होत्या, पंप होते, ते काढून तिथे खानापूरच्या त्या विहिरीच्या तिथे लावले आणि मग शेवटी पाणी वरती आलं. आणलं ना आपण, अशक्य वाटणारं काम केलं ना आपण, केलं. विरोधक काय करत होते? होतच नाही, होणारच नाही म्हणत बसले. पाणी जवळ आलं की उपोषण केलं सगळं नाटक नौटंकी, परंतु अशक्य वाटणारं मोठं काम हे प्रत्यक्षात आपण केलं. रेल्वेचं तुम्हाला माहितीये का? आता युवराजजी बोलले, ते काय बोलले? रेल्वे किंवा कुठलाही रस्ता सहसा सरळ जात असतो. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी बार्शीवरनं लातूरला जाणारी जी रेल्वे लाईन आहे, रेल्वे लाईन अशी जाणार होती बार्शीवरनं पुढे. तर डॉक्टर साहेबांनी काय केलं? बार्शीवरनं पुढे आली, अशी पूर्ण खाली वळवून धाराशिवला आणली आणि मग परत वळून पुढे लातूरला. आता जे रेल्वे स्टेशन दिसतंय, तुम्ही गुगल मॅपवरती जाऊन बघितलं, लगेच तुमच्या लक्षात येईल की ट्रॅक असा फिरून गेलाय. ती सुद्धा अशक्य गोष्ट होती, परंतु डॉक्टर साहेबांनी ती केली. आता आपण काय करतोय? आपण धाराशिवला जंक्शन बनवतोय, रेल्वे जंक्शन बनवतोय. रेल्वे जंक्शन म्हणजे दोन वेगवेगळे ट्रॅक जेव्हा एका ठिकाणी येतात किंवा क्रॉस होतात तर जंक्शन होतं. कुर्डुवाडी जंक्शन आहे, सोलापूर पण असेल जंक्शन आहे, अजून काय दौंड, असे जे शहर जंक्शन होतात तिथे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते, तिथले व्यवहार जे आहेत ते वाढतात, रोजगाराची संधी उपलब्ध होते. त्यामुळे आपण काय निर्णय घेतला? मोदी साहेबांनी तुळजापूरला रेल्वे आणण्याच्या बाबतीत निर्णय घेतला होता. म्हणजे सोलापूर पासून तुळजापूरपर्यंत रेल्वे आली असती, पण निर्णय आपण असा घेतला की सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे करायची आणि धाराशिवला जंक्शन बनवायचं. त्या प्रकल्पाला 950 कोटी रुपये लागणार होते. देवेंद्रजी 2019 मध्ये आपल्या धाराशिवला आले होते, त्या दरम्यान त्यांनी त्याला मंजुरी दिली होती. 50% पैसे हे राज्य सरकारचे आणि 50% केंद्र सरकारचे. 2019 मध्ये मोदी साहेबांनी सोलापूरला याचं भूमिपूजन केलं, पण मध्ये सरकार जे आहे ते वेगळं आलं. तुम्हाला आठवत असेल 2019-20 मध्ये ठाकरे सरकार आलं. ठाकरे सरकारने या प्रकल्पासाठी 1 रुपया पण दिला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचे, धाराशिवचे पालकमंत्री शिवसेनेचे, खासदार शिवसेनेचे आणि आमदार देखील शिवसेनेचे, परंतु धाराशिववरनं तुळजापूर मार्गे सोलापूरला जाणाऱ्या या रेल्वे ट्रॅकसाठी राज्य सरकारने 1 रुपया पण दिला नाही. मी खूप पाठपुरावा केला, परंतु शेवटपर्यंत त्यांनी काहीतरी जुजबी कारण देत रुपया दिला नाही. ठाकरे सरकारमधले अनिल परब नावाचे परिवहन मंत्री होते. अनिल परब साहेबांवरती मी विधानसभेत हक्कभंग आणला, तरी देखील ठरलेलं असताना देखील राज्य सरकारने 1 रुपया पण दिला नाही.
पण आपलं सरकार आलं, तातडीने आपण पैसे उपलब्ध केले, टेंडर झालं आणि तुम्ही आता काम जर बघितलं कोणी, प्रचंड मोठं काम आता चालू आहे. म्हणजे धाराशिव पासून तुळजापूरचं काम जवळजवळ 60-70% आता झालंय. त्याचे स्लीपर असतात ते लावण्याची त्या प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. आता हा प्रकल्प जो आहे ते 2.5 वर्ष ठाकरे सरकारने आपल्याला मदत न केल्यामुळे प्रकल्प पुढे गेला. पैसे जे आहेत तुळजापूरवरनं सोलापूरला जे लागणार आहेत ते प्रचंड वाढले. प्रकल्प आता 3,295 कोटीचा झालाय. कारण भूसंपादन, जमिनीच्या किमती सगळं वाढल्यामुळे. परंतु आपल्या सरकारने, आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याला देखील मान्यता दिली. गेल्या 15 दिवसापूर्वी 3,295 कोटीला. काय म्हणतो कळतंय का आपल्याला? म्हणजे आपल्या धाराशिवला आता कनेक्टिव्हिटी थेट सोलापूर पासून मिळणार. तुम्ही म्हणाल आम्हाला काय फरक पडणार आहे? फरक असा पडणार की आपल्या इथल्या मुलांना, मुलींना रोजगाराची संधी अधिक मिळणार. आपल्या भागामध्ये उद्योग व्यवसाय करायला अजून चालना मिळणार आणि स्वाभाविकपणे त्याची मदत आपल्याला होणार. कौडगावला आपण MIDC जाहीर केली. तिथे आता 50 मेगावॉटचा सोलरचा प्रकल्प कार्यान्वित आहे. त्यालाच लागून जवळजवळ 12 कोटीची रस्त्याची कामं चालू आहेत. हा प्रकल्प देखील आदरणीय देवेंद्रजीने 2019 मध्ये जाहीर केलाय. मोठ्या प्रमाणात उद्योग आणण्याची आमची प्रक्रिया चालू आहे. शेजारी वडगावला देखील, वडगाव सिद्धेश्वरला देखील एक नवीन MIDC आपण करतोय. भूसंपादन झालंय, आता लवकरच तिथे रस्त्याची वगैरे कामं सुरू होतील. तिथे आपण MSME पार्क करतोय. म्हणजे जे सूक्ष्म, छोटे आणि मध्यम उद्योग आहेत त्यांना जागा आपण देणार आहे. काही बांधलेली जागा देखील देणार आहे. म्हणजे उद्या काही माता भगिनींना देखील एखादा छोटा उद्योग करायचा असेल तर त्या MIDC मध्ये वडगाव सिद्धेश्वरच्या तुम्हाला निश्चितपणे जागा उपलब्ध होऊ शकेल. हे का करतोय आपण? याच्या मागचं खरं कारण हे आहे की आपल्या धाराशिवमध्ये शेतीच्या बरोबरीने इतर रोजगार उपलब्धी देखील व्हावी, यासाठी हे सर्व आपण करतोय. अजून काय करतोय? मेडिकल कॉलेज आलं माहिती आहे तुम्हाला? कसं आलं तर साधारण एक 10 वर्षापूर्वी गिरीश महाजन साहेब आपल्याकडे आले होते. महाआरोग्य शिबिर त्यांनी घेतलं. तेव्हा सुजित सिंग ठाकूर साहेबांनी आणि मी, तेव्हा राष्ट्रवादीचा आमदार होतो, आम्ही विनंती केली की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला व्हावं. त्यांनी प्रक्रिया पूर्ण केली. ठाकरे सरकारच्या काळामध्ये त्याला अंतिम मान्यता मिळाली, हे खरं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये प्रवेश प्रक्रिया होऊ शकली नाही. कारण ठाकरे सरकारच्या काळात जे डॉक्टर पाहिजेत, ज्या सुविधा पाहिजेत, त्यांनी ते न दिल्यामुळे NMCने आपल्याला ऍडमिशन नाकारली. सरकारनंतर आपलं आलं, पूर्ण तयारी आपण केली, कमिटीला परत बोलवलं आणि त्याच्यानंतर आपल्या मेडिकल कॉलेजला परमिशन मिळाली ऍडमिशन करायला. आता आपण काय करतोय तर आपल्या गव्हर्नमेंट ITIच्या तिथे जवळजवळ 400-500 कोटी रुपये खर्च करून मेडिकल कॉलेजची नवीन इमारत आणि त्याला लागून नवीन 500 खाटाचा दवाखाना करतोय. 500 खाटाचा नवीन. आणि आपलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याचं देखील आता 500 खाटाचं नवीन सिव्हिल हॉस्पिटल करतोय. म्हणजे आपल्या धाराशिव मध्ये 1000 नवीन बेड्स जे आहेत, खाटा ज्या आहेत त्या उपलब्ध होणार आहेत. आणि त्याच्या बरोबरीने जवळजवळ 300 नवीन डॉक्टर आपल्या शहरामध्ये आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत. आता आलेले हे सगळे डॉक्टर, आलेले सगळे नर्स, बाकीचा जो स्टाफ आहे, सगळ्यांना राहावं लागणार आहे, कुठेतरी राहावं लागणार आहे. म्हणजे स्वाभाविकपणे त्या माध्यमातून देखील रोजगार निर्मिती मोठी होणार आहे. नवीन घरं बांधली जाणार आहेत. आभारी आहे. थोडं थांबा आपण. तर आता मी आपल्याला सांगितलं ते आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये. तसंच आपण वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपली ITI आहे, तिथे जवळजवळ 60 कोटी रुपये आपण खर्च करून अजून
आपले आता काही स्थानिक विषय देखील आहेत. बगीचाचा मुद्दा आहे किंवा काही ओपन स्पेसवरती अतिक्रमणाचा मुद्दा आहे. आपल्याला या परिसरामध्ये CCTV मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. तर या सर्व बाबींवरती विचार जो आहे तो झालाय आणि कृती देखील सुरू झालेली आहे. आपल्या शहरामध्ये जवळजवळ प्रत्येक ठिकाणी जसं मुंबईमध्ये आहे त्या पद्धतीने CCTV कॅमेराज जे आहेत पूर्ण शहरामध्ये लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कदाचित त्याचं निविदा देखील काढण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये आपल्याला सर्व ट्रॅकिंग करता येईल. खास करून माता भगिनींच्या बाबतीत जर कोणी काही चुकीचं वागलं वगैरे तर अतिशय कडक कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे मदत होणार आहे. आपले जे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत आणि क्लासरूम्स आहेत, वेगवेगळे क्लासेस चालतात, तिथे देखील आवर्जून आपण जास्त लक्ष देऊ हे मला आवर्जून सांगायचं आहे आपल्याला. कारण मोठ्या संख्येने इथे आता तुम्ही माता भगिनी आहात, इतरांपर्यंत देखील आपण कळवा. कारण आपल्या शहराचा विकास करत असताना मी मगाशी म्हटलं तसं आरोग्याच्या बरोबरीने शिक्षणाच्या बाबतीत आपण खूप गांभीर्याने लक्ष देणार आहोत. आपण वैद्यकीय शिक्षणाचं हब संकुल आपल्या शहरामध्ये करतोय. मेडिकल कॉलेजच्या नंतर फिजिओथेरपी, नर्सिंग आणि त्याच्याच बरोबरीने डेंटल आणि फार्मसी असे शासकीय कॉलेजेस करण्याच्या बाबतीत आपण ठरवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या भागातले बऱ्यापैकी मुलं मुली 10वीच्या नंतर 11वी 12वी साठी लातूरला जातात. बरोबर आहे ना? आपल्याकडचे बरेचसे शिक्षक देखील तिकडे जातात. आम्ही या बाबतीत देखील विचार केलाय आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागातले मुलं मुली 10वी झाल्यानंतर इथेच कसे थांबतील आणि त्यांना अगदी लातूरमध्ये ज्या पद्धतीचं प्रशिक्षण मिळतं ते इथे कसं मिळू शकेल याबद्दल देखील आमचा विचार झालेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते देखील घडताना आपल्याला दिसेल. आपण पाण्याच्या बाबतीत बोलत होतो. पाणी आता सध्या येतंय. किती दिवसाला येतंय? 6 दिवसाला, 8 दिवसाला काही जण म्हटले, अजून बरोबर 6 दिवसाला येतंय. ठीक आहे. आणि जर पाणी दररोज 24 तास आलं तर तुम्ही काय कराल? नाही, या व्यासपीठावरून आपल्या सर्वांच्या साक्षीने मला शब्द द्यायचा आहे की दररोज पाणी तर निश्चित आपण आणणार, परंतु तुम्ही सर्वांनी जर सहकार्य केलं तर धाराशिव शहरामध्ये 24 तास पाणी आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो. आणि हे सहज बोलत नाहीये मी. आपल्याला 2 गोष्टी धाराशिवच्या बाबतीमध्ये बदलायच्या. एक म्हणजे हे दुष्काळी भाग आहे, पाणी नसतं, बगीचे नसतात, याच्या बाबतीमध्ये आपल्याला पूर्ण बदल करायचा आहे. येणाऱ्या काळात पाणी पुरवठा तर मी म्हटलं 24 तास, परंतु त्याच्या बरोबरीने 25 कोटी रुपये हे केवळ बगीच्यांसाठी आपण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणणार आहोत. धाराशिव शहरामध्ये माफ करा, आणणार आहोत. तुम्ही म्हणाल हे काय? त्याचं कारण आहे आपल्याला ओपन स्पेसेस व्यवस्थित विकसित करणं. मग ते लहान लेकरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी असेल किंवा मग आपले जे वडीलधारी आहेत त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र म्हणून असेल किंवा माता भगिनींसाठी वेगळे असे बगीचे म्हणून, किंवा त्यांना शांत थोडा वेळ बसता येईल किंवा फिरता येईल, व्यायाम करता येईल, याच्या बाबतीमध्ये देखील आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतलाय आरोग्याच्या दृष्टीने आणि आपल्याला बरं वाटावं. शेवटी शहरामध्ये राहत असताना आपल्या शहरात खूप मोठ्या प्रमाणामध्ये बगीचे आहेत. पाणी रोज येतं म्हटलं एकदम मोठा फरक पडेल. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो रस्त्यांचा. आता रस्त्याच्या बाबतीत मी जास्त बोलणार नाही. मी एवढंच सांगेन की आम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. जसं 117 कोटीचे रस्ते आपण मंजूर केले, अडथळे आले त्याच्याबद्दल मी 2 मिनिटांनी बोलेन, परंतु जे रस्ते आता होणार आहेत 117 कोटीचे 26 किलोमीटरचे रस्ते होणार आहेत. अतिशय चांगल्या दर्जाचे करून घेण्याची जबाबदारी आपली देखील आहे. किती रस्ते आहेत? 59 रस्ते आहेत. प्रत्येक रस्त्याला आपण नागरिकांची एक समिती करणार आहे. म्हणजे कामाकडे लक्ष असावं, लवकर व्हावं, दर्जेदार व्हावं आणि काम करताना नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून आपण कमिटी करतो. आणि हे 26 किलोमीटर झाल्यानंतर
आमचं नियोजन असं आहे की पुढच्या 5 वर्षात अजून किमान 300 कोटी रुपये रस्ते नाल्यांसाठी आणायचे. आणणं शक्य आहे का नाही? तुम्ही विचार करा ना. उजनीवरनं पाणी आणता आलं, रेल्वेसाठी 3295 कोटी आणता आले. मी धाराशिवचा आमदार नसताना आपल्या रस्त्यासाठी धाराशिव शहरातल्या 117 कोटी रुपये आपल्याला आणता आले. मग आपली नगर परिषद आहे म्हटल्यानंतर 300 कोटी काही कमी आहेत का? तुम्ही जबाबदारी देऊन बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कुठलीच गोष्ट अशक्य नाही. प्रत्येक गोष्ट शक्य करण्याची जबाबदारी आम्ही घेतोय, परंतु त्याच्या बरोबरीने आपली देखील काही जबाबदारी आहे. मोदी साहेब काय म्हणतात? सबका साथ सबका विकास, पुढे सबका प्रयास, त्याच्या पुढे काय विसरला? काय कुठला एक पॉइंट विसरला? सबका साथ, सबका पुढे सबका विश्वास आणि शेवटी म्हणजे सबका प्रयास. शेवटचा मुद्दा माझ्यासाठी आत्ताच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे. मी एकटा काय काय करणार आहे? तुम्हाला काहीतरी करावं लागेल ना. 2 तारखेला जाऊन मतदान करावं लागेल, कमळाच्या समोरचं बटन दाबावं लागेल, बरोबर आहे की नाही? तेवढं तुम्ही करा, बाकी आमच्यावरती सोडा. आणि मी आपल्याला आवर्जून विनंती करणार आहे की इथे जे काही आपल्याला ऐकायला मिळालं, आम्ही जे काही बोललो, सगळं वास्तव आहे. मला कुठल्याच नकारात्मकतेमध्ये जायचं नाही. रस्ते कोणी अडवले, का अडवले, विधानसभेच्या आधी पहिल्यांदा अडवले, आता परत नगर परिषदच्या समोर निवडणुकीच्या समोर आल्यानंतर परत अडवले. तुम्ही समजून घ्या की कोणी का केलं असेल. या रस्त्यांना मंजुरी फेब्रुवारी 2024 मध्ये मिळाली होती. मी आवर्जून शिंदे साहेबांना आणि खास करून देवेंद्रजींना विनंती केली होती की धाराशिव हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. मी जरी तिथला आमदार नसलो तरी माझी विनंती आहे की इथे खास बाब म्हणून आपण निधी उपलब्ध करून द्यावा. आणि त्या कारणामुळे फेब्रुवारी 2024ला शासन निर्णय झाला आणि आता काम जे आहे तुम्हाला माहिती आहे की आता मान्यता आहे, काही अडचण नाही. आचारसंहिता संपली की तातडीने काम सुरू होणार आहे. पण मी बोलत हे होतो की इथे जे काही आपण आता ऐकलं त्याच्या अनुषंगाने माझी विनंती ही आहे की आपण घरी गेल्यानंतर आपले घरचे सर्व कुटुंबातले सर्व जे सदस्य आहेत त्यांना आवर्जून या विषयाच्या बद्दल सांगा. तुमचे जे काही मित्र असतील, ओळखीचे लोक